नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी आली मित्रांनो. आता मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे, माननीय अध्यक्ष मंत्री दर्जा राज्य कृषी मूल्य आयोगाकडून ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या कार्यालयाकरिता मित्रांनो, लिपिक या पदाची पदभरती आणि शिपाई या पदाची पदभरती भरण्यात येणार आहे. आता ही पदे कशा पद्धतीने भरली जाणार आहे, पगार काय असणार आहे, किती व्हॅकन्सी असणार आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपले इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, WhatsApp आणि Facebookला फॉलो करून ठेवा. आता मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे, आता ह्या जी-आर बद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ. आता माननीय अध्यक्ष मंत्री दर्जा राज्य कृषी मूल्य आयोग यांना त्यांच्या कार्यालयीन कामाकरिता एक लिपिक आणि एक शिपाई पदे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडनं. कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडनं आलेला आहे. दिनांक 23 जुलै 2026 चा लेटेस्ट असा हा जी-आर आहे. आता याच्यामध्ये दिलेली प्रस्तावना जी की आपण वाचून घेणार आहोत. तर राज्यातील शेतमालाला किफायतशीर भाव मिळवीत व ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल खरेदी करता यावा, या दुहेरी उद्देशाने शासन स्तरावर माननीय मंत्री कृषी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शेतमाल भाव समितीने पुनर्गठन करण्यात येऊन राज्य शेतमाल व भाव समितीचे रूपांतर राज्य कृषी मूल्य आयोगात करण्यात आलेले आहे. माननीय श्री सय्यद पाशा उस्मान साहब पटेल यांची राज्य कृषी मूल्य आयोगात अध्यक्षपदून नियुक्ती करण्यात आलेली असून संदर्भ क्रमांक 4 नुसार राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांना मंत्रिपदाचा दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, माननीय अध्यक्ष मंत्री दर्जा राज्य कृषी मूल्य आयोग यांना कार्यालयीन कामकाजाकरिता 2 शिवसहाय्यक, 2 लिपिक, टंकलेखन आणि 2 शिपाई संवर्गातील पदे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक 8 मध्ये शासनात प्राप्त झालेला होता. त्याच्यानंतर सदर प्रस्तावास अनुषंगाने संदर्भ क्रमांक 9 येथील शासन निर्णयानुसार शिपाई हे पद अकुशल गटात मोडत असून सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार माननीय अध्यक्ष मंत्री दर्जा राज्य कृषी मूल्य आयोग यांना कार्यालयाच्या कार्यालयीन कामकरिता एक शिपाई हे पद बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास वित्त विभागाची मान्यता प्राप्त आहे. तसेच संदर्भ क्रमांक 9 येथील शासन निर्णयामध्ये एक लिपिक पद बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाच्या उपसमितीतून चक्रीय पद्धतीने मान्यता मिळालेली आहे. त्याच्यानंतर सदर मान्यतेच्या अनुषंगाने माननीय अध्यक्ष मंत्री दर्जा राज्य कृषी मूल्य आयोग यांना त्यांच्या कार्यालयांमधून कामकाजाकरिता एक शिपाई आणि एक लिपिक ही 2 पदे बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती. आता याच्यामध्ये बघूया शासन निर्णय काय दिलेले आपण ते जाणून घेऊया. आता वित्त विभागाच्या मान्यतेनुसार अनुसरून माननीय अध्यक्ष मंत्री दर्जा राज्य कृषी मूल्य आयोग यांना त्यांच्या कार्यालयीन कामाकरिता एक शिपाई, एक लिपिक या पदास बाह्य यंत्रणेमार्फत घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. किती पदांसाठी? एक शिपाई आणि एक लिपिक पदाची मान्यता मिळालेली आहे. आता उपरोक्त पदास अध्यक्ष राज्य कृषी मूल्य आयोग यांच्या कार्यालयांसाठी प्रशासकीय विभागाकडून एक लिपिक व एक शिपाई पदे उपलब्ध होईपर्यंत अथवा 11 महिने कालावधी यापैकी जे अगोदर असेल त्या कालावधीसाठी एक लिपिक व एक शिपाई हे 2 पदे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात यावीत, या अटींच्या दाटीत राहून मान्यता देण्यात येत आहे, असे तर सांगण्यात आलेलं आहे. आता बाह्य यंत्रणेमार्फत घेण्यात येणाऱ्या एक शिपाई आणि एक लिपिक यांच्या मानधन खर्च खाली लेखाशीर्षामधून भागवण्यात यावा, असे तर सांगण्यात आलेलं आहे. आता सदर पदांच्या अनुषंगाने पुढील आवश्यक ती कार्यवाही सहसंचालक राज्य कृषी मूल्य आयोग मुंबई यांनी करावी. सदरील शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक दिलेल्या सहमतीनुसार अनुसरण निर्गमित करण्यात येत आहे. तर अशा पद्धतीचा हा जी-आर आलेला आहे. 2 पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे, जे की एक लिपिकचं पद आहे, एक शिपाईचं पद आहे. तुम्ही म्हणाल सर अप्लाय कसं करायचंय?
तर अप्लाय करण्यासाठी आपल्याला राज्य कृषी मूल्य आयोग हे जे आहे, या राज्य कृषी मूल्य आयोगामध्ये जायचं आहे आपल्याला. मुंबईमध्ये याचं ऑफिस असेल मुंबईमध्ये. तर त्या ठिकाणी जाऊन स्वतः आपल्याला भेटायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे, की सर मला अशा पदासाठी अप्लाय करायचं आहे, लिपिकचं असो या शिपाईचं असो. तर तिथं स्वतः जाऊन हे बाह्य यंत्रद्वारे पद असल्यामुळे आपल्याला स्वतः तिथं भेट द्यायची आहे. ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि तिथूनच आपल्याला अप्लाय करायचं आहे. ओके. तर कोणालाही या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Insta, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल डाउनलोड करायचा असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला मी PDF फाईल शेअर करून देईन. तिथून जाऊनही तुम्ही PDF फाईल डाउनलोड करू शकतात. ओके. तर जास्तीत जास्त मित्रांना आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी असो, अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.